नमस्कार, आपण पाहतात न्यूज मराठी। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर बारामतीची ही जागा रिक्त झाली होती। यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीनं बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक लावण्यात आलेली आहे आणि यासाठीच आज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना त्या म्हणाले की दादा गेले हे आज देखील मला मान्य नाही। बारामती हा त्यांचा श्वास होता आणि त्यांचा शेवटचा श्वास देखील बारामतीतच विसावला। यावेळी त्या भावुक झाल्या। माझं दुःख मी मनात दडवून ठेवले आणि तुमच्याकडे बघून मला धीर आलाय। ही निवडणूक केवळ राजकीय नसून दादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी असल्याचं त्यांनी म्हटलंय। दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण त्यांचा विचार आणि विकासाची दिशा मी पुढे घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना कुटुंब मानत एकालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी ग्वाही दिली। दादांचा जनता दरबार सुरू राहील, विकास कामांना गती दिली जाईल आणि प्रशासनावर पूर्वीप्रमाणेच दरार राहील असं देखील त्यांनी म्हटलंय। अजितदादा नेहमीच म्हणायचे, बारामतीकरांची सेवा ही पांडुरंगाची सेवा, त्याच पद्धतीने आपण देखील तुमची सेवा ही पांडुरंगाची सेवा समजून काम करू असं देखील त्या म्हणाल्यात। बारामती परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था देखील चांगली राखली जाईल। गुंडगिरीला किंवा खंडणीला बारामतीमध्ये थारा दिला जाणार नाही। शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहू असा विश्वास आणि भूमिका त्यांनी यावेळी मांडली। बारामतीची प्रतिष्ठा कमी होऊ देणार नाही आणि विकास कधीच थांबणार नाही असं देखील त्या म्हणाल्या। मित्रांनो, बारामतीच्या या पोटनिवडणुकीसंदर्भातील अपडेट वेळोवेळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। त्यामुळे या निवडणुकीचे अपडेट आपल्याला मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका। धन्यवाद।